जिल्ह्यामध्ये मात्र एक आदर्श विवाह नुकताच पार पडला। नेमकं या विवाहाचं वैशिष्ट्य काय होतं ते आपण पाहूयात। ते म्हणजे विधवा महिलेच्या पदरी नवरा गेल्याचं दुःख असतं, परंतु पूर्वी तिला तिचं आयुष्य नव्याने सुरू करण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो। तसंच दुसऱ्या लग्नाचा तिने विचार करणं तर घोर पाप मानलं जातं। परंतु आता विधवा महिलेला समाजाकडून बऱ्यापैकी पाठिंबा मिळत आहे। शिवाय महिलाही सक्षमपणे आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करतात। परंतु सोलापूरमध्ये असाच एका तरुणाने समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे। ते म्हणजे दादा गेल्यानंतर त्यांनी आपल्या विधवा वहिनीशी लग्न केलं आणि तिच्या मुलाला म्हणजेच आपल्या पुतण्याला आयुष्यभर बापाचं प्रेम देणार अशी शपथ घेतली। त्याच्या या निर्णयानं मात्र जिल्हाभरात कौतुक होत आहे। तसंच सोलापूरच्या नीलमनगर भागामध्ये ही विवाह पार पडला। मिळालेल्या माहितीनुसार विजय कुमार यांचं लग्न झालं होतं। एके दिवशी तो मित्रासोबत बाहेर गेला। तसंच टाकळीजवळील नदीत आंघोळ करत असताना त्यांचा बुडून मृत्यू झाला। त्याची संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावरच होती। घरातला मोठा मुलगा गेला, त्यामुळे त्याच्या कुटुंबावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला। त्याच्यानंतर त्यांचे वडील ज्ञानेश्वर यांनी त्यांची पत्नी आणि त्यांच्या 4.5 वर्षाच्या मुलाला सांभाळ केला। परंतु या दोघांच्या भविष्याची चिंता त्यांना भेडसावत होती। त्यांनी आपल्या मनाचा गोलमाल मित्र शैलेश नवले यांच्याकडे व्यक्त केला। नवले यांनी तुमच्या सुनेचं लग्न तुमच्या धाकट्या मुलाशी लावून द्या असा सल्ला त्यांनी दिला आणि हे खरं मात्र प्रत्यक्षामध्ये घडलं गेलं।